प्रभाग 14 मध्ये अपक्ष उमेदवार नाना पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन. पक्षाने डावलल्याने नाना पवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. रॅलीतून मतदारांपर्यंत पोहोचले नाना पवार. नारळाला मतदान करण्याचे आवाहन. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ नाना पवार यांनी ड गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय असतानाही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाना पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज प्रचार रॅलीच्या माध्यमातून नाना पवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत संपूर्ण प्रभागात जनसंवाद साधला. रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी हार व श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले. त्यांची निवडणूक निशाणी नारळ असून मतदारांनी नारळ निशाणीवर मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक वर्ष पक्षासाठी प्रामाणिक काम करूनही उमेदवारी न मिळाल्याची खंत नाना पवार यांनी व्यक्त केली आहे. अपक्ष म्हणून जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेता नव्हे तर कार्यकर्ता अशी नाना पवार यांची ओळख आहे. गोरगरीब जनतेसाठी हा लढा लढवत असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या प्रभागाच्या आधी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी महापालिकेत पाठवावे असा अहवाल कार्यकर्त्यांनी केला. एकूणच नेता नव्हे कार्यकर्ता नाना पवार सर्वांकरता अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली असून नाना पवार यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे. प्रभाग क्रमांक 14 ड मधून नाना पवार हे उमेदवारी करत आहे. त्यांची निशाणी आहे नारळ. त्यांचा अनुक्रमांक आहे 10. तर सर्व मायबाप जनतेला मी एकच विनंती करते, आम्ही फक्त गोरगरीब गरजू जनतेसाठी हा लढा लढत आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांचा अनमोल मत नारळ या निशाणी समोर येत्या 15 तारखेला देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि तुमची सेवा करण्याची संधी नाना पवार यांना द्या. अशी तुमची सेवा करत राहू आणि तुम्ही आम्हाला अशी साथ देत राहा. धन्यवाद. नवे कार्यकर्ता नाना पवार सर्वांकरता या आपल्या स्लोगन प्रमाणे जुने नाशिक प्रभाग क्रमांक 14 ड मी नारळ निशाणी घेऊन या ठिकाणी उभा आहे. जर का बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी बघायला गेलं तर अतिशय इमाने इतबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी काम करत होतो, समता परिषदेचं काम करत होतो. परंतु कुठेतरी पक्षाने आम्हाला या ठिकाणी तिकीट नाकारलं आणि नाकारल्यामुळं बरेचसे लोक आमच्याकडे आले. नाना भाऊ, तुमची बायको नगरसेवक होती रंजना पवार, तुम्ही एवढे कामं केले, कोणाचे आधार कार्ड असतील, कोणाचे पॅन कार्ड असतील, कोणी बेवा आवरत असतील, त्यांचे पेन्शनचे कामं केले, अंध अपंगांना पेन्शन लागू केली. या ठिकाणी जुने नाशिकला 20 वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत होती आणि यासाठी आम्ही संघर्ष केला महापालिकेत आणि नानावले येथे 20 दशलक्ष लिटरचा जलकुंभ उभारला. आणि हा जलकुंभ उभारण्यासाठी माझ्या बायकोने रंजना पवारनी अक्षरशः महासभेत एक गोंधळ घातला, त्यांना धारेवर धरलं आणि जलकुंभ मंजूर केला. आमची तळमळ ही गोरगरीब लोकांसाठी आहे, आमची तळमळ ही जनतेसाठी आहे, आमची तळमळ ही गरजू लोकांसाठी आहे. आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी उमेदवारी करत आहोत. मला सर्व लोकांना, सर्व माय भगिनींना या ठिकाणी सांगायचं आहे का आमची निशाणी नारळ आहे. येत्या 15 तारखेला नारळ निशाणीवर तुम्ही बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करा असं या ठिकाणी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो नाशिक.